आज न्यायालयामध्ये सुनावणी दरम्यान वाल्मिक अण्णा कराड यांची 14 दिवसांची कोठडी पुन्हा नव्याने वाढवण्यात आली व वाल्मिक अण्णा कराड यांच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। त्यावेळी बीड जिल्ह्यामध्ये जमावबंदी असून सुद्धा परळीमध्ये भयानक असं आंदोलन चिघळलेलं आहे व त्याचवेळी अख्खी परळी 10 मिनिटामध्ये बंद झाली। हे गुंडागर्दीचं वास्तव ज्यावेळेस पत्रकारांनी जनसामान्यांना विचारलं त्यावेळेस दुकानासमोर उभे असलेले व्यापारी सांगत होते की दुसऱ्यांनी बंद केलं म्हणून आम्ही बंद केलं, आम्हाला काहीही माहीत नाही। त्याच वेळेस काही तरुण व्यापारी म्हणत होते की आपण जर शटर नाही बंद केलं तर आपलं जाळलं जाईल, फोडलं जाईल, त्याकरता यांच्यामध्ये सहभागी झालेलं बरं, असं म्हणून आता या गुंडांनी परळी बंद केली। आज न्यायालयामध्ये सुनावणी दरम्यान वाल्मिक अण्णा कराड यांची 14 दिवसांची कोठडी पुन्हा नव्याने वाढवण्यात आली व वाल्मिक अण्णा कराड यांच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। त्यावेळी बीड जिल्ह्यामध्ये जमावबंदी असून सुद्धा परळीमध्ये भयानक असं आंदोलन चिघळलेलं आहे व त्याचवेळी अख्खी परळी 10 मिनिटामध्ये बंद झाली। हे गुंडागर्दीचं वास्तव ज्यावेळेस पत्रकारांनी जनसामान्यांना विचारलं त्यावेळेस दुकानासमोर उभे असलेले व्यापारी सांगत होते की दुसऱ्यांनी बंद केलं म्हणून आम्ही बंद केलं, आम्हाला काहीही माहीत नाही। त्याच वेळेस काही तरुण व्यापारी म्हणत होते की आपण जर शटर नाही बंद केलं तर आपलं जाळलं जाईल, फोडलं जाईल, त्याकरता यांच्यामध्ये सहभागी झालेलं बरं, असं म्हणून आता या गुंडांनी परळी बंद केली।